बघा, लेप लावला. लेप लावल्याबरोबर जवळ असलेल्या मुंग्या वारुळातल्या आल्या आणि त्याच्या अंगाला चिकटल्या, चावा घेऊ लागल्या. काय करू लागल्या? चावा घेऊ लागल्या. आता ते पुण्य करण्यासाठी गेला होता का पाप करण्यासाठी गेला होता? पुण्य करण्यासाठी गेला होता. पदरामध्ये काय पडलं? पाप पडलं. लक्षात घ्या, थोड्या वेळाने गावातलं टुक्कार पोरग, मी नाव कोणाचं घे, ऐका, टुक्कार पोरग आणि शेजारचा ऊस तोडून खात होता. असं ते बी चोरूनच आणलेलं होतं त्याने. ते तरी कुठं विकत आणणार आहे? घेतला त्याने ऊस आणि ऊस घेऊन त्या उग वट्यावर बसलेला आहे. उग वट्यावर बसून त्या ठिकाणी उग शिव्या देते. कोणाला? त्या साधूला. काय म्हणे? ढोंग लावलंय म्हणे, परमार्थाच्या नावाखाली ढोंग मांडलंय. 4 दिवस असं उघड बसलंय म्हणे आणि असं बसून चुईटी एक एक काढतय, त्या महात्म्याला फेकून मारतय. जशी फेकून मारली, ऐका ना, जशी फेकून मारली त्या मुंग्यांना चाहू लागली गोडपणाची. त्या अंगावरच्या मुंग्या पूर्ण चुईट्याला लागल्या. करायला काय गेलता? घडलं काय? मग मला सांगा, आपण पापही करू शकत नाही आणि पुण्यही करू शकत नाही. करता करविता तोय धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासो निदुस्तरा. बघा, धर्माची मूर्ती कोण आहे? तो भगवान परमात्मा आहे. जे कर्म आपल्या संचितामध्ये तेच भेटेल, दुसरं काही भेटणार नाही. जे तुम्ही गेल्या वर्षी पेरलंय शेतामध्ये तेच या वर्षी मिळेल. गेल्या वर्षी ज्वारी पेरली नाही, आता मला गहू पाहिजे, भेटणार नाही. तेच खावं लागेल. जे पेरलंय तेच खायचंय. आता पेरणी करत असताना मात्र विचार करून करा. तुम्ही काय शेतामध्येच आहे काय? अहो, शेतातलं सांगत नाही, आपण कर्म करतोय ना, त्या कर्माचं सांगतोय. विठ्ठला विठ्ठला साधन हरीचे करणी साधन हरीचे झणी करणीचे करू नका. हा, जिने हे जन्म यमाची आता नाही का? असू द्या, आता भरपूर लांब आहे. बरं ऐका, बरं कीर्तन माझं पटायले का तुम्हाला? पटल्याशिवाय लग्न तरी झालंय का? असं म्हणा. विठ्ठल विठ्ठल ऐका, कर्म करत असताना मायबाप कर्म चुकत नाही. आता पहा, एक उदाहरण आणखी एक सांगतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला बरोबर पचेल. आपला वेळ झालेला आहे तसा. एक सुंदर असं भजन करू, हे सगळ्यांना एकदा फ्रेश होत आहे नाही का? सर्वांनी भजन कराल ना? सर्वांनी भजन करायचं आहे. बघा, सर्वांनी हात वर करा, हात वर करा. असं एकदम प्रेमाने हात वर करा, एकदम प्रेमाने, एकदम
4 तास 7 तास झालं मी गाडीमधून आलोय, 7 तास प्रवास केलाय, दुपारी कीर्तन पुण्यात करून आलोय. हात वर करा, हात एकदम वर करा, एकदम वर करा. आणि ऐका ना, ऐका ना, मला पुढचं सांगायचंय ना. असं काय करताय? हा, मी काय सांगू लागलो? हा, पुण्यातून आलो मी, पण फोन भरपूर आले मला. आणि आपल्या गावातलंच कीर्तन आहे म्हणल्याच्या नंतर तुमच्या पोटचंच की मी, नाही का? बरोबर आहे ना? आणि तुम्ही मला लहानापासून खाली हात 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 वर हात, असं असं नका करू. ऐका, करायचं ना प्रेमाने भजन तर प्रेमानं झालं पाहिजे. मग 2 शब्द बोलतोय तर थांबा ना थोडंसं. बघा मी काय सांगत होतो, कीर्तन सुरू करू मग आता. बघा, म्हणून एकदा सर्वांनीच प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई झालं ना प्रियेश? ऐका आता, म्हणून आपण इतरांवरती रुसायचं कारण नाहीये. एखाद्यानं धुरा कोरला त्याच्याबरोबर कोर्ट कचेऱ्या करत बसलोय, रुसायचंच नाही. काय करायचं? आणि कारुसावे वा. न लगे बहु जय हो, टाळी टाळी. आणि कारुसावे न लगे बहु आणि कारुसावे न लगे बहुता आणि कारुसावे न लगे बहुता आणि कारुसावे एखादं झाड आलं अनेका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचवणिया. कुणावरती रुसायचं कारण नाही, शेजाऱ्यावरती रुसू नका. एक समजा की आपलं पूर्वीचं संचित आहे, पूर्वीचं संचित. एखाद्याने तोंडावर शिव्या देऊ द्या, आपण समजायचं पूर्वीचं संचित आहे. पूर्वी मी कुणाला तरी अशा शिव्या दिल्या,
शहाणा सुरता माणूस बघितला नाही, कोणी बघितलं नाही, वडीलधारा माणूस बघितला नाही, त्या अर्थी मला हे अपमान सहन करावा लागतोय. हे एवढं गृहीत धरा. कुठलंही कर्म करत असताना पाठीमागचा आशय डोळ्यासमोर ठेवा आणि जीवन जगा. विठ्ठल विठ्ठल. कर्म करत असताना आपल्या हातामध्ये काही नाहीये. जे विधी लिखित आहे ते कोणालाच चुकणार नाही. लक्षात घ्या. आणखी सांगतो, ज्या वेळेस आता राजा परीक्षितीला उद्धार झाला. काय झालं? राजा परीक्षितीने श्रीमद भागवत कथा 7 दिवस परमहंस परिव्रजकाचार्य शुकदेवजींच्या मुखातून ऐकली. जशी ऐकली तशी 7 दिवसामध्ये त्या राजा परीक्षितीचा उद्धार झाला. राजा परीक्षितीचा उद्धार झाल्याच्या नंतर मग मात्र त्याचा पुत्र जन्मजय राजसिंहासनावरती बसवला. जसा राजसिंहासनावरती बसवला तसं त्या ठिकाणी आता त्याला राजधर्म शिकवला पाहिजे, सांगितला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी भगवान व्यास गेले आणि व्यास त्या ठिकाणी सांगू लागले, बघ म्हणे, आता तुझ्यावरती मोठी जबाबदारी पडली आहे. आता तू हे राज्यकारभार सांभाळायचं आहे. मग काय करावं? मग त्याला मात्र तो द्वेष करत होता. कुणाचा? पांडवांचा द्वेष करत होता. कोण? जन्मेजय, म्हणजे आपल्या आजोबांचा द्वेष करत होता. तो म्हणायचा, पांडवांनी केलं तरी काय, असं अनेक राजे बघितले. ऐका, हे मी इथंच सांगतोय, इथून उतरल्याच्या नंतर सांगणार नाही. आणि इथंच ऐका आणि इथंच सोडून द्या, परत काही काढू नका. कारण की पांडव कुळाशी पाहता दोष नाही का? कागाची विष्ट जन्म पिंपळासी, पांडव कुळासी पाहता दोष. म्हणून त्या ठिकाणी इथं ऐकायचं, सोडून द्यायचं. नाही तर खुरपिता काढताना कधी पापाला भागी पडताल. लक्षात घ्या. झालं काय? हा जन्मेजय म्हणतोय, अरे पांडवांनी केलं काय? अनेक राजे बघितले म्हणे, अनेक राजे बघितले. एका राजाला 10 पत्न्या बघितल्या. एका राजाला 100 पत्न्या बघितल्या. एका राजाला तर 16,108 बघितल्या. एकाला तर 80,000 बघितल्या. मग मला सांगा ना, कोणता असा राजा बघितलाय 5 जणांमध्ये 1 पत्नी? बरंच काही बोलून गेलं बघा, बरंच काही कळत नव्हतं. म्हणला पांडवांना काही कळत नव्हतं. एवढं बोलला, याच्या पुढचंही बोलला, पण सगळं सांगत नाही. पण ऐका, सांगत असताना बरंच बोलला, परंतु त्याच्याकडून दोष घडला. काय दोष घडला? पुराव्यानेशी सांगेल मी तुम्हाला. दोष असा घडला, त्यावेळेस मात्र व्यासांनी सांगायला सुरुवात केली, बघ म्हणे जन्मेजया, तुला सांगतो म्हणे, बघ ऐक, पांडव तर मूर्खच होते म्हणे. बघ म्हणे, पांडवांना काही कळत नव्हतं. पण तुला सांगतो बघ, आता येथून पुढं 12 वर्षाचं भविष्य तुला आता सांगतो. 12 वर्षाचं भविष्य आता सांगतो. एक काम कर म्हणे, तुझ्या राज्यामध्ये इथून पुढे 12 वर्षानंतर एक बाजार भरणारे भरू देऊ नको. जरी भरला तो घोड्याचा असणार आहे, त्या बाजारात जाऊ नकोस. जरी गेलास तर घोडा विकत घेऊ नकोस. जरी घोडा विकत घेतलास तर त्या घोड्यावर बसू, जरी बसलास त्याच्या वेगाने जाऊ. जरी गेलास तर तू ज्या ठिकाणी पाडेल त्या ठिकाणी पडू नको. जरी पडलास तरी त्या ठिकाणी दैदिप्यमान एखादी वस्तू दिसली तिला आकर्षित होऊ नको. जरी ती आकर्षित झालास तरी ती उघडू नको. जरी उघडलीस तरी तिला आपलीशी करू. जरी आपलीशी केलीस, ऐका, जरी आपलीशी केलीस तरीही तिच्या म्हणण्याप्रमाणे ऐकू नकोस. जरी ऐका, जरी त्या ठिकाणी तिचं ऐकलंस तर यज्ञ करा म्हटली तर यज्ञ करू नकोस. एवढं सांगितलं बघा. कुणाकोणाच्या ध्यानात राहिलं भाऊ? बरं ऐका, छान आहे. ऐका, थोडंसं ऐका, लक्ष द्या. झालाय आपला वेळ संपत आलेला आहे आणि सगळेच पेशंट आहेत. कुणाचा गुडघ्याचा आजार आहे, कुणाचा कमरेचा आजार आहे, कुणाचा डोक्याचा आजार, कुणाचा डोळ्याचा आजार आहे. कीर्तनात बसल्या डोळा लागतो. सांगत नाही कुणाचा आहे तो, सांगत नाही. ऐका, लक्षात, मी सांगत काय होतो बघा. त्याला सांगितलंय एवढं 12 वर्षाच्या पुढचं भविष्य सांगितलंय. कुणाने? व्यासांनी सांगितलंय. व्यासांनी सांगितल्याच्या नंतर पुढे त्या ठिकाणी झालं असं. व्यास सांगतायत, व्यासांचं सांगून झालं. आता मात्र तटीबद्ध राहतोय.
बघता बघता राज्यकारभाराचे 12 वर्षे कसे निघून गेले कळले नाही त्या जन्मेजयाला. आणि 12 वर्षानंतर ठरल्याप्रमाणे घोड्याचा बाजार त्याच्या राज्यात भरला. देशोदेशी चर्चा होते. अरे म्हणे एवढा मोठा माझ्या राज्यात बाजार भरलाय. भरू दिला त्याने, भरू दिला. बघा, जाऊ नको सांगितलं होतं, तू बाजारात गेला गेला तर एक घोडा त्याला फार आवडला. राजा बोले दल हाले, त्याला घोडा आवडला. घोडा तात्काळ आणला, आपल्या दावणीला बांधला. रोज त्या ठिकाणी त्या घोड्याला पाहत होता. पण विचार आला घोड्यावर बसायचं नाही. पण एक दिवस म्हटला एवढा मोठ्या मागा मोलाचा घोडा आणला, त्याच्यावर बसायचं नाही, त्याचा उपयोग काय. आणि एक दिवस तो घोड्यावर बसला. जसा घोड्यावर बसला तसा त्या ठिकाणी घोडा वाऱ्याच्या वेगाने मनाच्या वेगाने धावला. ज्या ठिकाणी पाडायचं नाही तिथं नेऊन पाडलं. परिणाम आता तिथून उठला. तिथून उठल्याबरोबर पुन्हा विचार करू लागला. एक दैदिप्यमान सोन्याची पेटी दिसली त्याला. सोन्याच्या पेटी जवळ गेला. उघडू नको म्हणून सांगितलं होतं. उघडली. त्याच्यातून अप्सरेसारखी सुंदर अशी एक तरुण असणारी दिव्यांगना बाहेर पडली. बाहेर पडल्याबरोबर तिला तो पण म्हटला मला पण लग्न करण्याची इच्छा आहे म्हटला. आणि ती पण म्हटली मला पण कुठंतरी वर शोधण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तुम्ही राजे आहात, तुम्ही जर मला वर मिळाले तर तुम्हाला मी सहज स्वीकारून करून घेईल म्हणे. पण माझ्याप्रमाणे ऐकावं लागेल. हो म्हणे तुझ्याप्रमाणे ऐकेल. आता दोघांचा संसारही सुरू झाला. दोघांचा संसार चालू असताना परिणाम असा झाला, दोघांचा संसार चालू असताना घरामध्ये सुख मात्र नव्हतं. का सुख नव्हतं त्याचं कारण सांगू. या जन्मेजयाकडून पाप घडलं होतं. का आपल्या पितरांचं त्या ठिकाणी त्याने काय काढलं होतं, उणधुणं काढलं होतं. काय काढलं होतं, उणधुणं काढल्यामुळे त्याच्याकडून पाप घडलं, त्याच्याकडून पितृदोष घडला. पितृदोष घडल्यामुळे त्याच्या घरामध्ये समाधान नव्हतं. आजही प्रत्येकाच्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये ज्यावेळेस समाधान नसतं ना त्यावेळेस एकच सांगितलं जातं काय, तुम्हाला काय पितृदोष आहे, तुम्ही काय करा, काशीला जा किंवा त्र्यंबकेश्वरला जा, काय करा, नारायण नागबळी करा, असा विधी सांगितला जातो. पण लक्षात घ्या त्याच्याकडून पितृदोष घडला. पितृदोष घडल्याबरोबर मग मात्र त्या ठिकाणी त्या पत्नींनी सांगितलं म्हणे एक काम करू, आपण यज्ञ करू. आणि त्यावेळेस यज्ञामध्ये सामर्थ्य होतं, यज्ञाने पुण्य प्राप्त व्हायचं. मग यज्ञ करू म्हणे. यज्ञ केला. 18 ब्राह्मण बोलवले. 18 ब्राह्मणांचा विधी त्या ठिकाणी संपन्न केला. 18 ब्राह्मणांची कुंड त्या ठिकाणी आहेत. ब्राह्मणाचा विधी जसा असा होता, ज्यावेळेस 5 वाजता त्या ठिकाणी त्यांचा पुन्हा त्या ठिकाणी आवर्तन सुरू व्हायचं. सकाळी सत्र, दुपारी सत्र. दुपारच्या सत्रामध्ये एक टाइम झोप होती त्यांना. एक दिवस सत्र विसरले, सांड झोपले सगळे, सांड झोपले. आता काय करावं काही कळत नव्हतं. आणि अगदी अशा अवस्थेमध्ये तो राजा जागा झाला. राजा म्हणतो अरे यज्ञ करायचं, यज्ञाच्या वेळेस हे झोपलेत. त्या ठिकाणी अभिमंत्रित केलेलं पाणी होतं, इंद्रानं ठेवलं होतं पाणी तिथं. कोणी, इंद्रानं पाणी अभिमंत्रित केलेलं ते हातामध्ये घेतलं आणि ब्राह्मणाच्या अंगावर शिंपडलं. 18चे 18 ब्राह्मण जागेवर झोपले. ते उठले आतापर्यंत नाही, आताही उठले नाहीत. मग अरे यज्ञ करण्यासाठी निघालून 18 ब्राह्मणाचं ब्रह्महत्येचं पातक माझ्या डोक्यावरती, माझ्यासारखा पापी मीच आहे म्हणे. आणि एवढ्यामध्ये व्यासांचं आगमन झालं. जन्मेजया का रे डोक्याला हात लावून बसलं राजा. त्यावेळेस त्या जन्मेजयाने सांगितलं ने बाबा माझ्याकडून फार मोठा अपराध घडला म्हणे. माझ्याकडून 18 ब्राह्मणांची ब्रह्महत्या घडली. या पापातून मला उतराई करा, अगोदरच संसारामध्ये सुख लाभत नाही. व्यासांनी सांगितलं बघ म्हणे, अरे तू तर पांडवांना फार दोषी समजत होता ना. पांडव फार वाईट आहेत, पांडव चांगले नाही आहेत. पांडवांनी काय काम चांगलं केलं, पांडवांची उणीधुणी काढत होता ना. मग सांग ना, आता सांग ना. तुला पण 12 वर्षाचं आयुष्य सांगितलं होतं, भविष्य सांगितलं होतं, पण तुलाही ते तशा पद्धतीने वागता आलं नाही. तुला सांगितलं होतं 12 वर्षानंतर तुझ्या राज्यामध्ये घोड्याचा बाजार भरला, भरू दिलास. त्याच्यानंतर त्या घोड्याच्या बाजारात जाऊ नको सांगितलं होतं, गेलास तरी घोडा विकत घेऊ नको सांगितलं होतं, घेतलास. घोड्यावरती स्वार